नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संचमध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। 1. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लष्कराचे सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे? या प्रश्नाचे पर्याय: 1. बांगलादेश, 2. मलेशिया, 3. इराक, 4. युक्रेन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बांगलादेश हे योग्य उत्तर आहे। 2. मनू भाकर ही 2 वैयक्तिक पदे जिंकणारी किती भारतीय महिला ठरली? या प्रश्नाचे पर्याय: 1. पहिली, 2. दुसरी, 3. तिसरी, 4. चौथी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दुसरी हे योग्य उत्तर आहे। 3. शेख हसीना यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे? या प्रश्नाचे पर्याय: 1. पाकिस्तान, 2. नेपाळ, 3. अफगाणिस्तान, 4. बांगलादेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बांगलादेश हे योग्य उत्तर आहे। 4. 19व्या क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला कोणते पदक मिळाले? या प्रश्नाचे पर्याय: 1. सुवर्ण पदक, 2. कांस्य पदक, 3. रौप्य पदक, 4. यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सुवर्ण पदक हे योग्य उत्तर आहे। 5. साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? या प्रश्नाचे पर्याय: 1. जॉन फेसे, 2. नसीम मोहम्मद, 3. ड्राइव वेल्सम। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जॉन फेसे हे योग्य उत्तर आहे। 6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा परदेशातील सर्वात मोठा पुतळा कुठे उभारण्यात आला? या प्रश्नाचे पर्याय: 1. रशिया, 2. फ्रान्स, 3. अमेरिका, 4. दक्षिण आफ्रिका। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अमेरिका हे योग्य उत्तर आहे। 7. ग्लोबल इंडियन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? या प्रश्नाचे पर्याय: 1. निर्मला सीतारामन, 2. सुधा मूर्ती, 4. 3. ममता बॅनर्जी, 4. सोनिया गांधी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सुधा मूर्ती हे योग्य उत्तर आहे। 8. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये कोणत्या देशाने पहिले सुवर्ण पदक जिंकले? या प्रश्नाचे पर्याय: 1. चीन, 2. अमेरिका, 3. थायलंड, 4. जपान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चीन हे योग्य उत्तर आहे। 9. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले? या प्रश्नाचे पर्याय: 1. हरिभाऊ बागडे, 2. गुलाबचंद काटेरिया, 3. CP राधाकृष्णन, 4. लक्ष्मण प्रसाद आचार्य। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. CP राधाकृष्णन हे योग्य उत्तर आहे। 10. कोणत्या शास्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्यात आले आहे? या प्रश्नाचे पर्याय: 1. वाघखणी, 2. भाला, 3. डाल तलवार, 4. दंडपत्र। या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।